नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक सोयाबीनचा प्लॉट. तर या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने या सोयाबीनची ट्रीटमेंट केली आणि त्या माध्यमातून ग्रीन लाईफ मार्फत कसा हा प्लॉट डेव्हलप झाला याची संपूर्ण माहिती आपण आज शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. तर त्यासाठी आपण सुरुवातीला शेतकऱ्याची परिचय करून घेऊया. क्लिक करा. शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्याचा परिचय. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं गाव कोलवाई, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. तुमचं नाव सांगा. प्रभाकर पंडितराव कावळे. प्रभाकर पंडितराव कावळे, गाव कोलवाई, तालुका दारवा आणि जिल्हा यवतमाळ. आपण या क्षेत्रात आलेलो आहोत आणि या शिवारामध्ये आल्यानंतर आपण जी ग्रीन लाईफची ट्रीटमेंट दिलेली आहे त्या ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला काय वाटतं, हे प्लॉट ग्रीन लाईफवर आहे का? आहे. एकूण किती क्षेत्र आहे आपलं? आपलं 5 एकर. 5 एकर क्षेत्र आहे. या 5 एकर क्षेत्रामध्ये आपण सुरुवातीला कशा कशा पद्धतीने याची ट्रीटमेंट केली हे जर आपण शेतकऱ्याशी सांगितलं तर संवाद साधू. आणि याचं कसे माहिती आहे तुम्ही थोडी शेतकऱ्याला द्या. याच्यावर पहिले आपण सॉईल वापरलो. सॉईल बीज प्रक्रियन केलं. अच्छा. नंतर पेरणी केल्यानंतर फवारा मारला. फवारा झाला. पहिला फवारा जेव्हा तुम्ही सॉईलची बीज प्रक्रिया केली, बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला कसं काय जाणवलं, त्यामध्ये काही फरक जाणवला. आता आपण जी समजा 4 एकरातली बीज प्रक्रिया केली आणि 1 एकरात केली नाही, कमी पडलं. तर आपलं त्यातनी अनुभव दाखवला याचा की बुवा ते थोडंसं माघारलं तर तुमच्या फवारणीनं आलं ते. पण निघताना फरक जाणवला? जाणवला. म्हणजे जी सॉईलची जी बीज प्रक्रिया केली, सॉईलची बीज प्रक्रिया केल्यानंतर उगम क्षमता जे झाली त्यामध्ये उगवताना झाडांनी फरक जाणवला. हो. बर. या 5 एकरातनी तुम्ही खत किती दिलं? रासायनिक दाना नाही टाकला. दाणे नाही टाकला? नाही. बरं. बगर रासायनिकचं तुम्हाला हे सोयाबीन आलं असं शेतकऱ्याला शक्य वाटेल का? नाही. वाटतच नाही. वाटत नाही. नाही. पण आजूबाजूचे शेतकरी काय म्हणतात की बुवा हे 2 खेपा खत दिलं असं हे दिलं असं, पण आपण काही खत वापरलं नाही. तुमच्या ते सॉईल आणि फवारणीवरच आहे. बरं. त्यानंतर आपण जेव्हा सॉईलची बीज प्रक्रिया केली त्यामध्ये तिथं फरक दिसला. त्यामुळे तुमचं त्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास वाटला? फुल आत्मविश्वास आला. त्यानंतर तुम्ही दुसरा स्प्रे केला. दुसऱ्या स्प्रेमध्ये ग्रोथ शक्ती, मॅक्स, फायटर रायडर मारलं. मग ते मारल्यानंतर काय अनुभव आला, काय वाटलं? म्हणजे असं वाटलं बुवा युरिया फेकावं, काही फेकावं, पण ते तुमचं औषध वापरल्यावर एखादं ते खतापेक्षा वाढलं. ताकदीनं वाढलं. फुटवे व्यवस्थित झाले. म्हणजे मग खत टाकावं ही इच्छा नाही. इच्छाच नाही झाली. आधी इच्छा होत होती खत टाकलं पाहिजे. म्हणजे झाली असे बुवा खत पेरावं बुवा असं करावं, पण ते फवारल्याच्या नंतर ते पाहिल्यावर खताची ते मुळा म्हणजे आणलंच नाही. आणायचं कामही नाही पडलं. मग आता त्यानंतर दुसरा फवारा आपण जेव्हा फुलाच्या अवस्थेतनी हे सोयाबीन होतं त्यावेळेस आपण दुसरा फवारा घेतला, जसं की फ्लोरा शक्ती, कॅल्सिबोर, मॅक्स, फायटर रायडर. तो फवारा झाल्यानंतर फुलाची संख्या कशी वाटली? खूपच चांगली वाटली. खूप चांगली. जसं तुम्ही दाखवू शकता, थोडासा कॅमेरा इथं मारा. हे जे फुलाची संख्या आहे हे आपण पाहू शकता. तर यामध्ये असं चांगलं फुलधारणा झालेली आहे. तर ही फुलधारणा जेव्हा झाली पहिल्यापेक्षा फ्लोराचा जेव्हा स्प्रे केला ते स्प्रे केल्यानंतर एकदम फास्टमध्ये फुलं वाढले का? हो. म्हणजे धीरे धीरे वाढत गेले. एकदम असं फुलं जास्त प्रमाणात वाढले आणि लवकर फुल बसून कळी तयार व्हायला लागली. लवकरच कळी तयार झाली. बरं. बाजूनं जे क्षेत्र आहे तुमच्या या साईडला, तर तिथं शेतकऱ्यानं जे खतं वापरले आणि बाकी सर्व दिल्यानंतर त्या क्षेत्रात तुमच्या यातनी काय फरक वाटते? आसमानचा फरक आहे. त्या पानात फरक आहे, क्वालिटीत फरक आहे, आपल्या फुल धारण्यातनी, कळ्यातनी फरक आहे. खूप फरक आहे. मग याआधी आपण जेव्हा चेन्यावर वापरलं तुम्ही सुरुवातीला, त्यानंतर आता सोयाबीनवर वापरलं, तर त्याचा फरक काही आपल्या क्षेत्रात वाटते का? नाही. खूप फरक आहे. आता पहिले मी 10-26, 0-13 DAP, पण एवढा काही फरक नाही पडे. पण आता आपलं तुमचं औषध वापरतो तेव्हापासून फरक पडला.
आता हे मागच्या वर्षी तुम्ही जेव्हा याच्यावर खत देऊन हे पेरणी वगैरे केली, सर्व केलं, त्यावेळेस सोयाबीनची हाईट, क्वालिटी या पद्धतीने होती का तुमची? नाही या क्वालिटीची हाईट नव्हती. या आजपर्यंत एवढ्या नाही. वर्षातला अनुभव नाही, एवढी हाईट आपण म्हणजे झालीच नाही. 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 म्हणजे हे जे क्वालिटी आज तयार झाली, ही क्वालिटी तुमच्या शेतात कधीच तुम्हाला आज नाही. 5-7 वर्षात हे कधी पाहायला भेटली नाही. पहिल्यांदाच अशी क्वालिटी दिसली. हो. काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना वापरावं काय? हे वापरायलाच पाहिजे, कारण की याच्यावर सहसा पहिले, कारण की लोकांना लागलेली आहे चव कृषी केंद्राची, आपलं याची जैविक याची रासायनिकची, हां. त्याच्यामुळे याच्यावर काही विश्वास बसत नाही सर. बरं. याचा आपण करून पाहिलं हां. त्याच्याशिवाय विश्वास बसत नाही. हे करून पाहा लागते आपल्याला, करून पाला. करून पाहा लागते. आपण चेन्यावर केलं, आपल्या रिझल्ट आला, हां. आपण तेव्हापासून शॉर्टकटमध्ये शेती देते. शॉर्टकटमध्ये. शॉर्टकटमध्ये म्हणजे आता कृषी सेवा केंद्रावाले विचारत असतील ना, गाव कुठं आहे? हो फोन येते आपल्याला, कावडे पाटील तुम्ही बियाणं घेतलं कुणी कोण, काय घेतलं, काही नेलं नाही का, पडीत ठेवले वावर हां. नाही त्याला म्हणून तुम्ही निकाल सोडलं बा हां. आणि यायच्या मागं लागलो आता या औषधीच्या. तर आपल्याला रिझल्ट आहे, हां. आपण वापरतो आणि आणि चांगलं रिझल्ट चांगला आहे ना, 1 नंबर रिझल्ट आहे ना. अजून काय पाहिजे आपल्याला? कमी पैशात रिझल्ट चांगला. कमी पैशात जास्ती रिझल्ट. जसं उत्पन्न तुम्ही दरवर्षी जे खर्च करत होते, त्या खर्चापेक्षा खर्च जास्त होऊ राहिला की कमी होऊ राहिला, की त्याच्या बरोबरीतच? नाही, कमी होऊ राहिला. म्हणजे ज्या दरवर्षी आपण जो रासायनिकवर खर्च करतो त्यापेक्षा यावर्षी खर्च कमी, उत्पन्नाची कमी, तुमचं पीक चांगलं दिसून राहिलं. एकंदरीत शेतकऱ्यांना हे वापरलं पाहिजे की नाही पाहिजे, काय संदेश द्याल? वापरायला पाहिजे. त्याशिवाय तुमचं ते बजेटही बसत नाही, आणि कारण की हे कमी पैशात जास्ती उत्पन्न होऊ राहिलं तुमचं, चांगलं आहे बुवा. म्हणजे तुम्ही जेव्हा आता चेन्याला वापरला, चेन्याचा फरक तुमच्या मातीचा कस आहे तो कस वाढून राहिला, ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन जो म्हणतो आपण, वाढून राहिला, पिकाची ऑटोमॅटिक वाढ चांगली होऊ राहिली आणि खर्च कमी होऊ राहिला. तर शेतकरी मित्रांनो, आपण कावळे पाटलांच्या तोंडून आपण घेतलेल्या त्यांचं ज्या पिकं आहे, या पिकाचा संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे की कशा पद्धतीने त्यांनी आपल्या शेतामध्ये चेन्याला वापरला, चेन्याला तिथं रिझल्ट मिळाल्यामुळे सोयाबीनला वापरला आणि सोयाबीनमध्ये कशा पद्धतीने आज त्याचं सोयाबीन डेव्हलप झालं हे त्यांचा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितला आहे. सोयाबीन या क्षेत्रातली त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आजपर्यंतही सोयाबीन माझ्या शेतात असं पाहिलं नाही, असं सोयाबीन यावर्षी आलं, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, असं त्याला एक आशा झाली की मला यावर्षी उत्पन्न एकंदरीत आतापर्यंत जेवढं सोयाबीन पिकत होतं, जे काही यावर्षी येत होता त्यापेक्षा जास्त येईल अशी त्यांना आशा आहे. तर अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, खाली एक नंबर दिलेला त्या नंबरवर संपर्क करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. माझा नंबर आहे 96 370 65 111. स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.